खाऊन पिऊन सुखी कुटुंब, मग बायकोने नवऱ्याचा धारदार चाकूने खून का केला? कोल्हापूरमधील सत्य घटना. पती पत्नी असो वा अन्य कोणी, जेव्हा वारंवार भांडणे होतात तेव्हा सहनशक्ती हळूहळू संपत जाते. या भांडणामध्ये कमजोर असणाराही संयम संपल्याने प्रतिकार करू लागतो. स्वतःचा बचाव करताना प्रतिकार करता करता काही वेळा त्याच्या हातून गुन्हाही घडतो. कारण त्रास सोसल्यामुळे प्रचंड चीड वाढलेली असते. या रागाचा उद्रेक होतो आणि त्रास देणाऱ्यावर माणूस तुटून पडतो. त्यातून गुन्हा घडू शकतो. अशाच पद्धतीची एक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडलेली आहे. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गडहिंग्लज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लिंगनूर कसबा नूल हे एक गाव येते. या गावातील मोरे कुटुंबियांचे घर गावातील चावडी गल्लीत आहे. या कुटुंबातील प्रमुख रमेश रावसाहेब मोरे, वय वर्ष 40, हे आपल्या पत्नी आणि मुलासमवेत राहतात. गवंडी काम करत असलेल्या या कुटुंबाची परिस्थिती बेताचीच आहे. दिवसभर मेहनतीचे काम करत असल्याने साहजिकच रमेश याची पावले दारू गुत्त्याकडे वळू लागली होती. थोडी थोडी म्हणत दारू पिणारा रमेश आता पूर्णतः व्यसनी झालेला होता. या दारूच्या नशेमध्ये तो आपली पत्नी प्रणिता हिला मारहाण करत असे, तिच्याशी भांडण करत असे. या साऱ्या प्रकाराला प्रणिता वैतागलेली होती. तुटपुंच्या पैशात कसं तरी घर चालवणाऱ्या प्रणिताकडे रमेश हा दारूसाठी पैसे मागत असे. यातूनही भांडणे होत असत. अलीकडे तर रमेशने कामावर जाणेही सोडून दिलेले होते. त्यामुळे घर चालवण्यासाठी प्रणिता मिळेल ते काम करू लागलेली होती. त्यावरच घर गाडा चालवू लागली. प्रणिता तुटपुंजे का होईना पैसे मिळवू लागली म्हटल्यावर आपली दारूची तलब भागवण्यासाठी रमेश हा तिच्याकडे पैसे मागू लागला. तिने पैसे दिले नाहीत की तो तिला शिव्या देऊ लागला. घरात भांडणे होत तिला मारहाण होऊ लागली. गुरुवार दिनांक 8 मे 2025 रोजी रमेश हा दारू पिऊन आलेला होता. रमेशला एक लहान भाऊ आहे. तो कामानिमित्त कागल येथे असतो. त्याच्याकडे रमेशची आई राहायला गेली होती. रमेशची मुलगी लग्न झाल्यामुळे सासरी नांदत होती आणि मुलगा यात्रेनिमित्त गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी या गावी गेलेला होता. घरी कोणीही नव्हते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास प्रणिता भांडी घासत असतानाच रमेश हा दारू पिऊन घरी आला. स्वतः जेवण घेऊन जेवला. त्यानंतर झोपी गेला. दुपारी 2च्या सुमारास राहिलेली भांडी घासत असतानाच रमेश हा प्रणिताला शिवीगाळ करू लागला. यातून दोघांच्या मध्ये भांडण जुंपले. रागाच्या भरामध्ये रमेशने प्लास्टिक पाईप घेऊन प्रणिताला मारायला सुरुवात केली. हा प्रकार घराबाहेर सुरू होता. मारहाण करतच ते दोघे घरात आले. घरात आल्यावर प्रणिता हे आपला मार्क वाचवण्यासाठी काहीतरी शोधू लागली. तेव्हा तिच्या हाताला चाकू लागला. दोघांची झटापट सुरू झाली. पाईपचा फटका बसतो म्हणून प्रणिताने हात वर केला आणि हातात असणारा चाकू रमेशच्या गळ्यावर मधोमध लागला. चाकू धारदार असल्याने रक्त वाहू लागले. थोड्याच वेळामध्ये रमेश रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध होऊन कोसळला. आपला बचाव करण्यासाठी प्रणिताने केलेल्या प्रयत्नात तिच्या हातून नवऱ्याचा खून झाला होता. या घटनेची माहिती गडहिंग्लजचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांना समजतात ते आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घरातील स्वयंपाक खोलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये रमेश बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला होता. पोलिसांनी त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेले, पण उपचारापूर्वीच तो मरण पावल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले होते. घटनास्थळी DYSP रामदास इंगवले यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. पोलिसांनी प्रणिताकडे चौकशी केली असता आपला नवरा प्लास्टिक पाईपने मारहाण करत असताना बचावासाठी हातात चाकू घेतला होता. त्या चाकूचा घाव अनावधानाने रमेशच्या गळ्याला झाला असला तरी पोलिसांनी प्रणिताला ताब्यात घेतले आहे. घटनेमागे कोणते वेगळे कारण आहे का याची चौकशी पोलीस करत आहेत. तसेच तांत्रिक माहिती देखील तपासून पाहणार आहेत. प्रणिता मोरे हिच्या विरोधात गडहिंग्लज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केला असून सध्या ती पोलिसांच्या ताब्यात आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज पोलीस पुढील तपास करत आहेत.